आपल्या शरीरातला सगळ्यात छोटा स्नायू कुठे असतो? किंवा सगळ्यात मजबूत स्नायू कोणता? कधी विचार केलाय की झाडं जमिनीतून पाणी शोषून उंच पानांपर्यंत कसं पोचवतात? तेही हृदयासारखा पंप नसताना. बरोबर. आणि आपल्या त्वचेखाली नक्की काय दडलेलं आहे जे आपल्याला आकार देतं आणि एकत्र बांधून ठेवतं? आज आपण याच सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी जाणार आहोत. राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षेच्या दृष्टिकोनातून विज्ञानातील एक अत्यंत महत्त्वाचा विषय उती आणि स्नायू म्हणजेच टिश्यूज अँड मसल्स यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. उत्तम. चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. आपण नेहमी पेशींबद्दल म्हणजे सेल्सबद्दल बोलतो, पण हा पुढचा टप्पा उती किंवा टिश्यू म्हणजे नेमकं काय? बरं, सोप्या भाषेत सांगायचं तर समान रचना आणि एकच विशिष्ट कार्य करणाऱ्या पेशींचा जो संघटित समूह असतो ना, त्याला उती म्हणतात. अच्छा, जसं विटा एकत्र येऊन भिंत बनते तसं. आणि या उतींच्या अभ्यासाला एक खास नाव आहे, हिस्टॉलॉजी. परीक्षेसाठी हा शब्द लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. हिस्टॉलॉजी म्हणजे हे झालं पेशींचा टीमवर्क. मग या टीम्सचे काही प्रकार वगैरे असतात का? हो, नक्कीच. मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे सिंपल टिश्यू किंवा सरळ उती. सिंपल म्हणजे? म्हणजे यातल्या सगळ्या पेशी एकाच प्रकारच्या असतात, एकाच टीमचे खेळाडू. उदाहरणार्थ, आपल्या त्वचेचा बाह्य थर बनवणाऱ्या एपिथेलियल टिश्यू. आणि दुसरा प्रकार? तो आहे कॉम्प्लेक्स टिश्यू, जटिल उती. नावाप्रमाणेच यात वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी एकत्र येऊन एक मोठं कार्य करतात. म्हणजे एका ऑर्केस्ट्रामध्ये जसे वेगवेगळे कलाकार असतात तसं? अगदी बरोबर. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं रक्त, ज्यात लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्स अशा विविध प्रकारच्या पेशी असतात. वा. रक्ताला कॉम्प्लेक्स टिश्यू म्हणणं हा एक अगदी नवीन दृष्टिकोन आहे माझ्यासाठी. आणि तुम्ही त्वचेचा उल्लेख केलात. ऐकलंय की त्वचा हा आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा अवयव आहे. हे खरं आहे का? हो, अगदी खरं. आणि तीच त्वचा आपल्याला प्राणी उतींच्या, ॲनिमल टिश्यूजच्या पहिल्या प्रकाराकडे घेऊन जाते. तो म्हणजे अभिस्तर उती किंवा एपिथिलियल टिश्यू. याला आपण शरीराचं संरक्षक कवच म्हणू शकतो, नाही का? अगदी. जसं आपलं घर आपल्याला ऊन वाऱ्यापासून वाचवतं, तसंच. या उतींचं पहिलं आणि महत्वाचं काम आहे संरक्षण म्हणजे प्रोटेक्शन. पण फक्त संरक्षणच का? नाही, इतकंच नाही. यांच्या पेशी एकमेकांना इतक्या घट्ट चिकटलेल्या असतात की त्यांच्यात अजिबात जागा नसते. यामुळे त्या एक निवडक अडथळा, एक सिलेक्टिव्ह बॅरियर म्हणूनही काम करतात. म्हणजे कोणाला आत घ्यायचं आणि कोणाला नाही हे त्या ठरवतात. म्हणजे शरीराचे गेट कीपर असं म्हणायला हरकत नाही. या उती कुठे कुठे आढळतात? शरीराच्या बाहेर त्वचेच्या रूपात आणि शरीराच्या आतल्या अवयवांना आणि पोकळ्यांना आतून आच्छादन म्हणून. आता यांच्या कामावरून यांचे अनेक प्रकार पडतात. अच्छा. सुरुवात करूया स्क्वेमस एपिथिलियम पासून, ज्याला सरळ पट्टकी उती म्हणतात. या इतक्या पातळ आणि चपट्या असतात की एखाद्या फरशीसारख्या दिसतात. इतक्या पातळ? मग यांचा उपयोग कुठे होतो? जिथे पदार्थांची देवाणघेवाण खूप वेगाने व्हायला हवी तिथे. जसे की आपल्या फुफ्फुसातले वायुकोश म्हणजे अल्व्हिओली आणि रक्तवाहिन्या या अर्ध पारगम्य पटलासारखं, सेमी परमिएबल मेम्ब्रेन सारखं काम करतात. आणि जिथे जास्त संरक्षणाची गरज असेल तिथे? तिथे याच्या उलट, तिथे पेशींचे एकावर एक थर रचलेले असतात. त्याला म्हणतात स्ट्रॅटिफाईड एपिथिलियम म्हणजेच स्तरित पट्टकी उती. अच्छा, म्हणजे जसं जास्त धोक्याच्या ठिकाणी आपण जाड भिंत बांधतो तसं आपली त्वचा हे त्याचं उत्तम उदाहरण असेल, बरोबर ना? अगदी बरोबर. त्वचेचा बाह्य थर याच उतींनी बनलेला असतो, जो शरीराची झीज रोखतो. आता तिसरा प्रकार पाहूया, कॉलमनार एपिथेलियम. या पेशी स्तंभासारख्या उंच असतात. उंच. कदाचित जिथे जास्त शोषण, ॲब्झॉर्प्शन करायचं असेल तिथे, जास्त पृष्ठभाग मिळवण्यासाठी. एकदम अचूक. म्हणूनच या उती आतड्याच्या आतल्या पृष्ठभागावर आढळतात. त्यांच्या उंच आकारामुळे आणि पृष्ठभागावर असलेल्या घड्यांमुळे म्हणजे फोल्ड्समुळे पोषक तत्व शोषण्यासाठी भरपूर जागा मिळते. आणि त्या स्रवण्याचंही काम करतायत असं वाटतंय. हो, त्या पाचकरस स्रवण्याचंही सिक्रिशनचं काम करतात. आणि ह्याच कामासाठी स्पेशलाइज झालेल्या उती म्हणजे ग्लँड्युलार एपिथेलियम. ग्रंथिलोती. बरोबर. घाम, तेल म्हणजे सीबम, श्लेष्मा म्हणजे म्युकस यांसारखे पदार्थ स्रवणाऱ्या ग्रंथी याच उतींनी बनलेल्या असतात. आता 2 खास प्रकार राहिलेत. एक म्हणजे सिलिएटेड एपिथेलियम, रोमक उती. यांच्या नावावरून वाटते की यांना केस असतात. केसांसारखे छोटे तंतू असतात, ज्यांना सिलिया म्हणतात. हे आपल्या श्वसन मार्गात
रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये आढळतात. आणि ते काय करतात? हे सिलिया एका लयीत सतत हलत असतात आणि श्लेष्मा व धुळीचे कण बाहेर ढकलतात, ज्यामुळे आपला श्वसनमार्ग मोकळा राहतो. म्हणजे आपल्या शरीराची आतून स्वच्छता करणारी यंत्रणा. आणि शेवटचा प्रकार क्युबॉइडल इपिथेलियम. हो, त्यांच्या नावावरूनच आकार कळतोय. या पेशी घनाकृती क्यूब शेप्ड असतात. या किडनीच्या नळ्यामध्ये म्हणजे नेफ्रॉनमध्ये आणि लाळ ग्रंथींमध्ये सॅलिव्हरी ग्लँड्समध्ये आढळतात. अच्छा. आणि तिथे त्यांचं काम? किडनीमध्ये त्या मूत्रातून आवश्यक घटकांचं पुनर्शोषण म्हणजे रिॲब्झॉर्प्शन करतात, तर लाळ ग्रंथींमध्ये लाळेचा स्राव करतात. म्हणजे एपिथिलियल टिश्यूज हे शरीराचे स्विस आर्मी नाईफ आहेत. संरक्षण, शोषण, स्राव, वहन सगळी कामं करतात. आता आपण शरीराच्या कवचाबद्दल बोललो, पण या सगळ्या अवयवांना एकत्र जोडणारी व्यवस्था कोणती? खूप छान प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे प्राणी ऊतींचा दुसरा प्रकार, संयोजी ऊती किंवा कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू. हो, नावाप्रमाणेच यांचं मुख्य काम आहे शरीराच्या वेगवेगळ्या भागांना जोडणं, आधार देणं आणि त्यांची पॅकिंग करणं. यांची रचना एपिथिलियल टिश्यूपेक्षा वेगळी कशी असते? यात खूप मोठा फरक आहे. यांच्या पेशी सैल रचलेल्या असतात आणि त्यांच्यामधली जागा एका पदार्थाने भरलेली असते, ज्याला ग्राउंड सबस्टन्स किंवा मॅट्रिक्स म्हणतात. मॅट्रिक्स? हो, आणि गंमत म्हणजे या मॅट्रिक्सच्या स्वरूपावरूनच संयोजी ऊतींचे प्रकार ठरतात. तो द्रवरूप लिक्विड असू शकतो, जलीसारखा असू शकतो किंवा अगदी घट्ट दगडासारखा घन सॉलिड असू शकतो. एक मिनिट. म्हणजे रक्त आणि हाडं ही दोन्ही कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत? हे अविश्वसनीय आहे. हो आहेत. चला मग द्रवरूप मॅट्रिक्स पासून सुरुवात करूया. यात येतात रक्त, ब्लड आणि लसिका, लिम्फ. बरं. रक्ताचा मॅट्रिक्स म्हणजे प्लाझ्मा आणि त्यात आरबीसीज, डब्ल्यूबीसीज आणि प्लेटलेट्स तरंगत असतात. रक्त म्हणजे आपल्या शरीराची कुरिअर सर्व्हिस आहे. कुरिअर सर्व्हिस? हो, जी ऑक्सिजन, पोषक तत्व आणि हार्मोन्स पोचवते आणि टाकाऊ पदार्थ गोळा करते. आणि लसिका म्हणजे लिम्फ, ती काय करते? रक्तवाहिन्यांमधून पाझरणारा हा एक द्रव आहे जो पेशींच्या आजूबाजूला असतो. यात भरपूर पांढऱ्या रक्तपेशी असतात, त्यामुळे याला आपण शरीराची सुरक्षा प्रणाली म्हणू शकतो, जी संक्रमणाशी लढते. वाह. आता घन मॅट्रिक्सकडे वळूया. म्हणजे हाडं, बोन्स. बरोबर. हाडांचा मॅट्रिक्स कॅल्शियम फॉस्फेटमुळे घन आणि मजबूत बनतो. यात ऑस्टिओसाइट्स नावाच्या पेशी रुतलेल्या असतात. हाडं फक्त शरीराला आधारच देत नाहीत, तर नाजूक अवयवांचं संरक्षण करतात आणि हालचालीस मदत करतात. शरीराची लिव्हिंग फ्रेमवर्क. अगदी. पण मग कुर्चा म्हणजे कार्टिलेज काय आहे? ती हाडांसारखी कठीण नसते, पण मऊही नसते. हो, बरोबर. हाच माझा पुढचा प्रश्न होता. उत्तम. कुर्च्याचा मॅट्रिक्स हाडांसारखा घन नसतो. तो जेलीसारखा, तंतुमय आणि लवचिक असतो. म्हणूनच आपलं नाक, कान यांना आकार देता येतो आणि ते वागतात. कुर्च्या सांध्यांमध्ये वंगण म्हणूनही, ल्युब्रिकेट्स जॉईंट्स म्हणूनही काम करते. अच्छा. ज्यामुळे हाडांचं घर्षण होत नाही. आता राहिलं जेलीसारखा मॅट्रिक्स. यात कोणत्या ऊती येतात? यात प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक म्हणजे ॲरिओलर टिश्यू. ॲरिओलर टिश्यू. हो, जी त्वचा आणि स्नायूंच्या मध्ये रक्तवाहिन्यांच्या भोवती आढळते. ही अंतर्गत अवयवांना आधार देते आणि जागा भरून काढते, म्हणून याला पॅकेजिंग मटेरियल म्हणता येईल. आणि दुसरी? ती नक्कीच ॲडिपोज टिश्यू असणार, ज्याला आपण चरबी म्हणतो. बरोबर. ॲडिपोज टिश्यू म्हणजे ऊर्जेचं गोदाम. द स्टोरेज. याच्या पेशी चरबीच्या थेंबांनी, फॅट ड्रॉपलेट्सनी भरलेल्या असतात. ह्या ऊती ऊर्जेचा साठा करतात. शरीराला उष्णतारोधन म्हणजे इन्सुलेशन पुरवतात. आता कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये एक गोंधळात टाकणारी जोडी आहे, टेंडन्स आणि लिगामेंट्स. हे लक्षात ठेवणं सोपं आहे. टेंडन किंवा स्नायुरज्जू हे स्नायूंना हाडांशी जोडतात. मसल टू बोन. मसल टू बोन. हो, हे मजबूत पण कमी लवचिक असतात आणि लिगामेंट्स किंवा अस्थिबंधन हे एका हाडाला दुसऱ्या हाडाशी जोडतात. बोन टू बोन. हे खूप मजबूत आणि अत्यंत लवचिक असतात. म्हणजे हालचालीसाठी. अगदी. लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी युक्ती आहे. BLB म्हणजेच बोन लिगामेंट बोन. BLB? हे छान आहे. म्हणजे आता आपण शरीराचं कवच पाहिलं, त्याला जोडणारी यंत्रणा पाहिली, पण या सगळ्याला हालचाल कशी मिळते? इथूनच स्नायू ऊतींचा मस्क्युलर टिश्यूजचा प्रवेश होतो, बरोबर? अगदी बरोबर. हालचाल हे प्राणी जीवनाचं वैशिष्ट्य आहे आणि ती स्नायू ऊतींमुळेच शक्य होते. याचं मूळ आहे स्नायू तंतूंचं आकुंचन आणि प्रसरण.
कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. आणि हे कशामुळे होतं? हे ॲक्टिन आणि मायोसिन नावाच्या प्रथिनांमुळे होतं. आता स्नायूंचे प्रकार कशावरून ठरतात? तर ते आपल्या नियंत्रणात आहेत की नाही यावरून. म्हणजे व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी. करेक्ट. जे स्नायू आपल्या इच्छेनुसार हलतात, जसे हात-पाय, त्यांना ऐच्छिक किंवा व्हॉलंटरी मसल्स म्हणतात. यांना स्ट्रिएटेड मसल्स, पट्टकी स्नायू असंही म्हणतात. त्यांना अनैच्छिक किंवा इनव्हॉलंटरी मसल्स म्हणतात. यांच्यावर पट्टे नसतात म्हणून यांना नॉन स्ट्रिएटेड किंवा स्मूथ मसल्स, मृदू स्नायू म्हणतात. यांची हालचाल आपोआप गरजेनुसार होते. म्हणजे स्ट्रिएटेड म्हणजे ऐच्छिक आणि नॉन स्ट्रिएटेड म्हणजे अनैच्छिक. पण हृदयाच्या स्नायूंचं काय? ते तर आयुष्यभर न थकता काम करतात. ते कोणत्या प्रकारात मोडतात? हृदय स्नायू किंवा कार्डियक मसल्स हे एक खास प्रकार आहे. रचनेनुसार त्यांच्यावर स्ट्रिएटेड मसल्ससारखे पट्टे असतात, पण कामानुसार ते स्मूथ मसल्ससारखे अनैच्छिक आहेत. वा, म्हणजे दोन्हींचं मिश्रण. हो, ते फक्त हृदयातच आढळतात, लयबद्ध रिधमिक आकुंचन पावतात आणि त्यांना शाखा ब्रांचेस असतात, ज्यामुळे संदेशवहन वेगाने होतं. हे खरंच अद्भुत आहे. म्हणजे हृदयाच्या स्नायूंनी दोन्ही प्रकारांमधले उत्तम गुण घेतले आहेत. आता काही रंजक तथ्य. शरीरातला सगळ्यात मजबूत स्नायू कोणता? तो आहे मॅसेटर, जो आपल्या जबड्यात असतो आणि आपल्याला चावण्यास मदत करतो. आणि सगळ्यात लांब? तो आहे सार्टोरियस, मांडीतला. आणि सगळ्यात छोटा आहे स्टेपिडियल मसल, जो आपल्या कानाच्या आत असतो. क्या बात आहे. आपण प्राण्यांच्या ऊतींबद्दल खूप सविस्तर बोललो, पण वनस्पतींचं काय? त्यांना हाडं नाहीत, स्नायू नाहीत, तरीही त्या उंच वाढतात, ताठ उभ्या राहतात. त्यांची व्यवस्था कशी असते? वनस्पती आणि प्राणी यांच्या जीवनशैलीत खूप फरक आहे आणि तो त्यांच्या ऊतींमध्ये दिसून येतो. वनस्पती स्थिर असतात, त्यामुळे त्यांची ऊतींची रचना मुख्यत्वे आधारासाठी, सपोर्टसाठी असते. अच्छा. त्यांचे 2 मुख्य प्रकार आहेत: मेरिस्टमॅटिक टिश्यू म्हणजे विभाजी ऊती आणि पर्मनंट टिश्यू, स्थायी ऊती. मेरिस्टमॅटिक नावावरून वाटतंय की यांचं काम डिव्हिजन करणं आहे. आणि वनस्पतीची उंची व जाडी वाढवतात. म्हणजे वनस्पतीची ग्रोथ इंजिन्स. मग पर्मनंट टिश्यू म्हणजे काय? जेव्हा मेरिस्टमॅटिक टिश्यूच्या पेशी विभाजित होण्याची क्षमता गमावतात आणि एक विशिष्ट कार्य करण्यासाठी रूपांतरित होतात, तेव्हा त्या पर्मनंट टिश्यू बनतात. यांचे पुन्हा 2 उपप्रकार आहेत: सिंपल आणि कॉम्प्लेक्स. सिंपल पर्मनंट टिश्यूज पासून सुरुवात करूया. यात 3 प्रकार आहेत. पहिला आहे पॅरेन्काइमा. या जिवंत पेशी असतात, ज्या अन्न साठवतात आणि वनस्पतीला आधार देतात. बटाट्यामध्ये जे आपण खातो ते मुख्यत्वे पॅरेन्काइमा असतं. अच्छा. आणि दुसरा प्रकार आहे कोलेनकायमा. याचं काय वैशिष्ट्य? या पेशीही जिवंत असतात, पण त्यांच्या पेशी भित्तिकेचे कोपरे जाड असतात. यामुळे त्या वनस्पतीला लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी आणि यांत्रिक आधार, मेकॅनिकल सपोर्ट देतात. म्हणजे वाऱ्यामुळे फांद्या वाकतात पण तुटत नाहीत, त्यामागे या ऊती असतात. अगदी. आणि तिसरा प्रकार आहे स्क्लेरेन्काइमा. हा थोडा वेगळा आहे, कारण या मृत पेशी असतात. मृत पेशी? हो, त्यांच्या भिंती लिग्निन नावाच्या पदार्थाने इतक्या जाड आणि कठीण झालेल्या असतात की त्या वनस्पतीला प्रचंड मजबूती देतात. नारळाचं कठीण कवच किंवा बियांचं बाह्य आवरण हे स्क्लेरेन्काइमाचं उत्तम उदाहरण आहे. हे खूपच मनोरंजक आहे. निसर्गाने वनस्पतींना आधार देण्यासाठी जिवंत आणि मृत अशा दोन्ही प्रकारच्या ऊतींचा वापर केलाय. प्राण्यांमध्ये मात्र हाडांसारखी जिवंत रचना आहे. बरोबर, कारण वनस्पती स्थिर आहेत, त्यांना मृत ऊती वापरणं परवडतं. ते ऊर्जेची बचत करतं. प्राण्यांना मात्र हालचाल करायची असते, म्हणून त्यांना हाडांसारख्या जिवंत, स्वतःला दुरुस्त करणाऱ्या फ्रेमवर्कची गरज असते. अप्रतिम. आता वनस्पतींमधल्या कॉम्प्लेक्स टिश्यूजकडे येऊया. त्यांचं काम काय? त्यांचं काम आहे वहन, म्हणजेच ट्रान्सपोर्ट. वनस्पतींमध्ये 2 प्रकारच्या पाईपलाईन आहेत: झायलेम आणि फ्लोएम. झायलेम. हे नाव ऐकलंय. हे पाणी वाहून नेतं, बरोबर? हो, झायलेम म्हणजे वनस्पतीची वॉटर सप्लाय सिस्टम. या मृत पेशींनी बनलेल्या जाड नळ्या असतात, ज्या मुळांकडनं पाणी आणि खनिजे शोषून फक्त वरच्या दिशेने म्हणजे पानांपर्यंत पोहोचवतात. हे एक वन वे एलिव्हेटर आहे. वन वे एलिव्हेटर. आणि फ्लोएम? फ्लोएम म्हणजे वनस्पतीची फूड डिलिव्हरी सर्व्हिस. या जिवंत पेशींनी बनलेल्या असतात आणि पानांमध्ये तयार झालेलं अन्न म्हणजे साखर वनस्पतींच्या सर्व भागांकडे, वर आणि खाली, दोन्ही दिशांना पोहोचवतात. म्हणजे हा एक 2 वे हायवे आहे. अगदी. वन वे एलिव्हेटर आणि 2 वे हायवे. हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे.
आजच्या चर्चेतून ऊती आणि स्नायूंचा संपूर्ण नकाशाच डोळ्यासमोर उभा राहिला. द्रुत उजळणी करायची झाल्यास प्राण्यांमध्ये एपिथेलियल टिश्यू हे संरक्षक कवच, कनेक्टिव्ह टिश्यू जोडणारे माध्यम आणि मस्क्युलर टिश्यू हालचाल करणारे इंजिन आहे. आणि वनस्पतींमध्ये परेनकायमा अन्न साठवते, कॉलेनकायमा लवचिकता देते, स्क्लेरेनकायमा कठीणपणा देते. तर झायलेम पाणी आणि फ्लोएम अन्न वाहून नेते. आजच्या या सखोल चर्चेनंतर एक विचार मनात येतो. आपण पाहिलं की प्राणी आणि वनस्पती या दोघांनीही आधार, संरक्षण आणि वहन यांसारख्या समस्यांवर वेगवेगळ्या ऊतींच्या माध्यमातून उत्तरं शोधली आहेत. निसर्गातील ही विविधता आपल्याला काय सांगते? कदाचित हेच की कोणतीही एक सर्वोत्तम रचना नसते, तर परिस्थितीनुसार आणि जीवनशैलीनुसार अनुकूल असलेली रचनाच यशस्वी ठरते. आजच्या लेक्चर्सचे 1 पेजर नोट्स आणि माइंड मॅप डाउनलोड करण्यासाठी तसेच इतर अपडेट्ससाठी सिरियस MPSC ॲस्पिरंट ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच दर्जेदार अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सिरियस MPSC ॲस्पिरंट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.